नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते। थेट तात्याच्या घरासमोर एक सभा चालू असते आणि त्या सभेमध्ये घुसून मात्र प्रेक्षकांनो आर्यनचा खेळ मंजूने खल्लास केलेला आहे। मम्मी साहेब सपना यांच्या समोर सत्याने असा काही डाव टाकलाय की तात्याच्या सगळ्या प्लॅनची मात्र वाट लागली आहे। परिस्थिती अशी काय निर्माण झाली की तात्यांनी मात्र भर सभेमध्ये मोठी कबुली दिली की हो, आर्यन माझाच मुलगा आहे आणि असं सांगून सगळेच हादरून गेले। इकडे मात्र प्रेक्षकांनो सत्या मंजू अजिबात थांबलेले नाहीयेत। आर्यनला वाचवण्यासाठी पूर्वाने खूप मोठा आता प्रयत्न केलाय, पण सत्या मंजू मात्र अजिबात थांबलेले नाहीयेत। पूर्वाने हजारदा सांगून सुद्धा आर्यन घराच्या बाहेर आला आणि थेट मंजूच्या जाळ्यामध्ये फसला। होय प्रेक्षकांनो, मंजूने भर सभेत आर्यनवर बंदूक ताणून त्याचा आता नेम लावून प्रेक्षकांनो अजिबात मागचा पुढचा विचार न करता इकडे आर्यनचा गेम ओव्हर करून टाकलेला आहे। तात्याने रागात येऊन इकडे सत्याच्या मागे आता त्याच्या गाडीचे ब्रेक फेल करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्या मागे ट्रकवाला लावला होता, परंतु या सगळ्यातून आपला सत्या वाचला आणि त्यानंतर मात्र सत्या मंजूने असा काही डाव केला की आर्यन तात्याचाच मुलगा आहे ना, मग आज मात्र आर्यनचा शेवटचा दिवस आहे। मंजू आर्यनला संपवण्यासाठी सज्ज आहे प्रेक्षकांनो। इकडे मात्र पूर्वा त्याला वाचवण्यासाठी आता काय काय करणार, पण पूर्वाचे सगळे डाव मात्र आता फ्लॉप होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण तात्याने खूप मोठी चूक केली आहे। स्वतःच्या तोंडाने आर्यन आपला मुलगा आहे असं भर सभेत सांगून इकडे मात्र सत्या मंजूला इन्व्हिटेशनच दिलेलं आहे। आता मात्र मालिकेत काय नेमका गोंधळ होणार आहे, मालिका कुठल्या वळणावरती जाताना आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो, ते मात्र पाहणं रंजकदार ठरणार आहे। कारण आर्यनला बाहेर पडू नको, आर्यन गुन्हेगार आहे हे सांगून सुद्धा आर्यन बाहेर आला आणि मग मात्र मंजूने त्याला अजिबात सोडलेलं नाहीये। मंडळी, आजचा भाग इतका जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। पूर्वा मॅडमला आता मंजू मॅडमचा इतका चांगला अनुभव आलेला असतो म्हणून आता पूर्वा खूपच घाबरून असते। त्या मंजूने तात्याच्या घरात घुसून कशी फाईल आता बाहेर काढली होती हे पूर्वाला पक्क माहिती आहे। त्यामुळे सत्या आणि मंजू काहीही करू शकतात हे मात्र आता ती समजून चाललेली असते। पण एक गोष्ट मात्र प्रेक्षकांनो, तात्याला अजिबातच कळत नाहीये। तात्या कुणाचंच काही ऐकायला तयार नाहीये, तेच पूर्वा त्याला समजावते, पण तात्या मात्र आता अजिबात न ऐकता आर्यनला बाहेर काढतो। पूर्वाने सांगितलं होतं, डॅडी साहेब काही करा पण आर्यनला बाहेर काढू नका, कारण मंजू त्याचा एन्काउंटर करू शकते, कारण आर्यन गुन्हेगार आहे। आणि सत्या मंजूचा नेमका तोच प्लॅन प्रेक्षकांनो आता फायनल झालेला असतो की काही झालं तरी 15 दिवसाच्या आत आपल्याला आर्यनला पकडायचे। मंजू सत्याला म्हणत असते, हे बघ सत्या, काही झालं तरी मला आता त्या आर्यनला पकडायचे। सत्या तिला साथ देतो, वाघमारे अजिबात काळजी करू नका। ज्या पद्धतीने त्याने तुमच्या डोळ्याला इजा पोचवली ना, त्या सगळ्या गोष्टीचा आपण बदला घेणार आहोत। सत्या, आपल्याला खूप मोठा प्लॅन आता करावा लागेल। सत्या म्हणतो, तुम्ही सांगा वाघमारे काय करायचं। आर्यनच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं। आर्यन झेंडावंदनच्या दिवशी तात्यासाहेबासोबत कसा आला, त्यांच्या जीपमध्ये तोच ड्रायव्हर बनून आला होता, म्हणजे त्या दोघांचं जवळचं काहीतरी नातं आहे। आर्यन तात्यासाहेबांच्या सोबतच असतो आणि आपल्याला त्याचा प्रॉब्लेम नाही आहे, पण आपण तात्यासाहेबावर लक्ष ठेवलं की बरोबर नकळतपणे आर्यनवर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवता येईल। काहीही झालं तरी आता इकडे मंजूची हीच इच्छा असते की आर्यन आता फरार झाला नाही पाहिजे, आर्यन आपल्या हातातून सुटला नाही पाहिजे। 15 दिवसाच्या आत आपल्याला आर्यनला जेलमध्ये टाकायचे। मंजूने आता इकडे सत्याला सांगितलंय। सत्या मंजू प्रेक्षकांनो एकमेकाला साथ द्यायला तयार झाले। एकदा आर्यन माझ्या हाताला लागू द्या वाघमारे, त्यानंतर मात्र मी त्या आर्यनची कशी वाट लावतो ना, तुम्ही फक्त पाहतच राहा। इकडे मात्र आर्यन जेलमध्ये सडून जाणार आहे, त्याच्या मागं त्याचा बाप, त्याचा तात्यासुद्धा आता जेलमध्ये जाणार आहे। आणि इकडे जयड्या बलम्याला सुद्धा सत्याने बोलावून घेतले। आर्यनच्या मागे आता आपले खबरी लावा, आर्यनची आता पलपलची खबर आपल्याला आता मिळाली पाहिजे असं म्हणून प्रेक्षकांनो सगळे खबरी मात्र आता आर्यनच्या मागे लागलेले असतात। आर्यन कुठे जातोय, कुणाला बोलतोय, आर्यन कधी एकटा असतो, कधी कोणासोबत असतो। जर तो एकटा सापडला तर मात्र त्याला आता काही विचार न करता तिथेच आता संपवून टाकायचं, असा प्लॅन मात्र सत्या, बलमा, जयड्या यांनी बनवला प्रेक्षकांनो। जबरदस्त पद्धतीने पूर्वाला मात्र त्या माहिती आता लागलेली असते त्यांच्या प्लॅनची। पूर्वा आता आर्यनला आणि डॅडीला त्यांच्या अड्ड्यावर भेटायला बोलवते आणि त्यांना सांगते की आर्यन, तू महाबळेश्वरच्या रिसॉर्टवरून वापस आता येऊ नकोस, तू तिकडेच राहा। तू आता इथे घरात राहणं सुद्धा आता सेफ नाहीये, कारण सत्या मंजू कुठल्या लेवलला जातील ना हे आपण सांगू शकत नाहीये।
काहीतरी मोठं होऊ शकतं, म्हणून आता तुला महाबळेश्वरच्या फार्म हाऊसवरच आता राहावं लागेल, नाहीतर दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागेल असे पूर्वाने मात्र चांगले कडक शब्दात सांगितले. पण तिचा बाप डॅडी साहेबाला फुल कॉन्फिडन्स असतो. बबडे बबडे तू काय बोलतेस? आर्यनसुद्धा म्हणतो, तायडे मी कोणाला घाबरत नाही आहे. हा आर्यन ना बंदूक घेऊन फिरतो, बंदूक. मला जर कोणी काही केलं तर त्याच्या डोक्यात मी गोळ्या घालेल. त्या मंजू सत्याला तर मी भर रस्त्यात आता गोळ्या घालून मारणार आहे. तात्यासुद्धा आर्यनचीच भाषा बोलायला लागतात. आर्यन इतका डोक्यात राग घालून असतो. तात्या त्याला म्हणतात, आर्यन शांत हो, बबडी काय सांगते ते ऐकून तरी घे. बबडे आता मात्र आर्यन कुठे जाणार नाही आहे. मी आत्तापर्यंत दूर होतो, पण आता मी पर्सनली आर्यनवर लक्ष देणार आहे. आर्यन म्हणतो, मला जर का आता सत्या मंजू कुठेही रस्त्यात दिसले ना, बघा तुम्हाला त्यांची आता बॉडीच सापडणार आहे. त्यांना मारल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही आहे, असं आर्यन बोलत असतो. इकडे मात्र सत्या बलमा जैड यांनी जबरदस्त पद्धतीने अशी काही प्लॅन केली आहे की या आता दोघांचा गेम होणारच आहे. आर्यनचं तर एन्काउंटर मंजू करणारच आहे. आर्यन कुठे जातोय, काय जातोय, सगळी खबर आता सत्याला भेटली. आर्यन कुठे जातो, काय करतो, सगळं प्रेक्षकांनो सत्याने पकडून बरोबर त्याला उचलायचा प्लॅन केलेला असतो. इकडे आता 4 दिवस होऊन गेले, आपल्याला आर्यन सापडलेला नाहीये. डॅडी साहेबांकडेच त्याच्या आता इकडे काही लोक आलेले असतात. ते मात्र बोलतात, अहो आम्ही तुम्हाला आता इकडे आमंत्रण द्यायला आलोय, आमच्याकडे एवढी मोठी कार्यक्रम आहे, आमच्या स्कूलचा आता इकडे उद्घाटन आहे आणि सगळे स्टुडंट, सगळ्या गरिबांसाठी आम्ही जी काही शाळा उघडली आहे त्याचं उद्घाटन म्हणून आणि मेन चीफ गेस्ट म्हणून तात्यासाहेब आम्हाला तुम्हाला बोलवायचं होतं. इकडे मात्र तात्या म्हणतात, अहो याची काय गरज आहे, मला अजिबात वेळ नाही आहे, पण आता तुमचा इतका मानपान आहे, तुमचा इतका आग्रह आहे, त्यानंतर मात्र मी नाही म्हणू शकत नाही. मी नक्की कार्यक्रमाला हजेरी लावू शकतो. आणि पूर्वाने मात्र प्रेक्षकांना वॉर्निंग दिलेली असते की तात्या कुठेही जा तुम्ही डॅडी साहेब, पण तुम्ही आर्यनला घेऊन जायचं नाही आहे. तात्यासाहेबांना मात्र वाटतं आर्यन आला नाही पाहिजे, पण आर्यन मात्र प्रेक्षकांना अजिबात कसल्याच गोष्टी ऐकायला तयार नाही आहे. आणि हा सगळा प्लॅन जो आहे तो मात्र सत्याचा आहे. सत्या मंजूचा हा डाव आता मात्र त्यांनी SP साहेबांना सुद्धा इन्फॉर्म केले. प्रेक्षकांनो आर्यनच्या गुन्ह्यांची फाईल त्यांना दिलेली असते. आर्यन कसा 1 नंबरचा बदमाश आहे, आर्यनने कशी मंजिरी वाघमारेचे डोळे घालवण्याचा प्रयत्न केला होता, कसं त्यांना किडनॅप करून खोटं बोलून त्यांच्या डोळ्यात मसाले टाकून आंधळ करण्याचा प्रयत्न केला, हे सगळं SP साहेबांना जेव्हा कळतं तेव्हा त्यांनी मंजिरीला आर्यनच्या विरोधात चक्क अरेस्ट वॉरंट दिलेला असतो. आणि ती कल्पना अजिबात पूर्वाला नाही आहे. पूर्वाला पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय काय नाही कुठल्याच गोष्टीची खबर बात नाही आहे प्रेक्षकांनो. आणि इकडे मंजूचा जबरदस्त प्लॅन झाला आहे. आता मात्र तात्या जेव्हा त्या कार्यक्रमाला जाणार त्यांच्यासोबत आर्यन जर आला तर मात्र आर्यनचा शेवटचा दिवस असणार आहे. तात्या मात्र आता बोलतात, बबडे तू काळजीच करू नको, हा तात्या लहान माणूस नाही आहे. अगं मी पण राजकारण करतो ना, आता त्या सत्याला समजेल की हे दोघं काय चीज आहेत. आम्ही बाप लेकं मिळून ना त्या शाळेमध्ये असा काही धमाकेदार कार्यक्रम करू ना, आणि तिथे चीफ गेस्ट म्हणून मी आहे, मी माझी सगळी टीम, माझी सगळी सिक्युरिटी फोर्सेस घेऊन आता तिकडे चाललोय, त्याच्यामुळे तू अजिबात आता तिकडे काळजी करू नकोस. प्रेक्षकांनो ज्या शाळेमध्ये आता कार्यक्रम ठरला आहे तिकडे मात्र सत्याने पूर्ण सापळा रचलेला असतो. तिथला एक माणूस आता सत्या मंजूच्या टीममधला असतो. सत्याला आता जी जशी बातमी पोहोचली तसं आता मंजूसुद्धा त्याच्या वर्दीच्या ड्रेसमध्ये आता तिकडे आलेली असते. सगळी टीम घेऊन मंजू तिकडे हजर होते शाळेच्या दिशेने, जिकडे आता लहान मुलांचा कार्यक्रम चालू आहे. आता मात्र आर्यन जेव्हा दिसतो मंजूला बघून प्रेक्षकांनो आर्यनला घामच फुटतो. मंजूने ठरवले आज मात्र आर्यन सुटला नाही पाहिजे. 4ही दिशेला मंजूचे माणसं आता पसरलेले असतात. काही पोलीसवाले असतात, भारती मावशी, पडवळ, सगळे तिकडे टीम फोर्स आलेली असते. पूर्वाला मात्र काही गोष्टीची भनक नाही आहे, कारण आर्यन आणि तात्याला पकडायचा प्लॅन फक्त मंजू आणि SPचा सिक्रेट मिशन असतो. हो प्रेक्षकांनो आता मात्र सत्याबरोबर मंजूला खुणावतोय, कसल्याही परिस्थितीत आज आर्यनला आम्ही पकडणार आणि तुम्ही त्याचं एन्काउंटर करायचं. इकडे मात्र तात्याने झेंडावंदनच्या दिवशी आता चॅलेंज दिलं होतं की मंजिरी वाघमारे तुला या वर्दीचा माज आहे ना, आणि तीच वर्दी आता मी भर सभेमध्ये तुझी उतरवणार आहे. तेवढ्यात प्रेक्षकांनो आपण काय पाहतोय, तात्या मात्र आता कार्यक्रमाच्या तिकडे हजर झालेले असतात. सगळं आपल्या हुशाऱ्या मारणं त्यांचं चालू असतं, स्वतः काय कामं केले मोठेपणा करून सांगत असतो. आणि तेव्हा मात्र आता मम्मी साहेब आणि सपना तिकडे पोहोचलेले असतात. मम्मी साहेब मात्र म्हणतात आपली मंजू आहे ती आर्यनला मारणार आहे असं मला कळलं. तेव्हा मात्र आता प्रेक्षकांनो इकडे तात्या मात्र म्हणतात कोणी माझ्या आर्यनला मारू शकत नाही, कारण आर्यन हा माझा मुलगा आहे. आर्यन तात्यासाहेब मोहिते पाटील असं म्हटल्याच्या नंतर प्रेक्षकांनो खूप जबरदस्त धक्का आता
आता सगळ्या लोकांना बसतो. इकडे तात्यासाहेबचं लक्ष बरोबर आता सत्या आणि मंजूकडे जातं आणि बाजूलाच आता तिकडे पांढरं शर्ट घालून आर्यन एकदम स्टाईलमध्ये गॉगल लावून उभा असतो. आता मात्र आर्यनला पळून जा असा जेव्हा तात्यांनी इशारा केलाय तेव्हा मात्र प्रेक्षकांनो मंजूचे लोक बरोबर आता आर्यनच्या मागे लागलेत. आर्यनने मात्र खूप मोठा फायदा घेतलाय शाळेतल्या लोकांमध्ये. शाळेतले जे स्टुडंट असतात तिकडे मात्र त्याने असा काही आता गन शॉटच्या आधारावर इथे मोठा धिंगाणा केलेला असतो. एका लहान मुलीच्या डोक्यावर गन ठेवून तिला ओलीस धरलेलं असतं. तेव्हा मात्र तात्यासुद्धा भाषण करणारा तात्यासुद्धा प्रेक्षकांनो स्टेजवरून खाली येतो. आर्यन दुसता गेलेला नाही तर या लहान पोरीला किडनॅप करून घेऊन गेलाय. आता मात्र मंजू बोलते, हे बघ आर्यन, आता जर त्या मुलीला तू सोडलं नाहीये तर मी तुला सोडणार नाहीये. परंतु प्रेक्षकांनो आर्यनने असं काही डाव टाकलाय की मंजू आणि तिच्या बंदुकीचा निशाणा जर चुकला तर त्या पोरीच्या डोक्यातच आता गोळी जाऊ शकते. आर्यन म्हणतो, मी या पोरीला मारणार. जर तू इथून निघून गेली नाहीस, मला पळून जाऊ दिलं नाहीस तर मात्र मी या पोरीचा जीव घेणार आहे. आता मात्र मंजू प्रेक्षकांनो मंजूकडे काहीच ऑप्शन नाही आहे. मंजूने बरोबर असा काही निशाणा लावलाय की आर्यनच्या छाताडावरच गोळी लागते. इकडे मात्र आर्यनचा गेम झालाय. आर्यनचा गेम झाला हे कळल्या तात्या त्याला घेऊन फरार होऊन जातो प्रेक्षकांनो. पण ती लहान मुलगी त्यांच्या ताब्यात असल्यामुळे मंजिरी आणि सत्याच्या टीमला काहीच करता येत नाही. आता मात्र पूर्वाने सांगितलं होतं, डॅडी साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं ना आर्यन आणि तुम्ही कुठेही जाऊ नका, आर्यनला घराच्या बाहेर काढू नका, पण तुम्ही माझं ऐकलेलं नाही आहे. आता मला SP चा फोन आला, मी काय सांगू त्यांना, तुम्ही माझे आणि तुमचं नातं नाही आहे हेच मी आता तिकडे सांगणार आहे. पण आर्यन आणि तुम्ही आता काय करायचं आहे ना तुम्ही तुमचं बघून घ्या, प्लीज माझ्या नादाला लागू नका असं म्हणून पूर्वाने चक्क हात वर केलेले असतात. प्रेक्षकांनो येणाऱ्या भागात आता काय जबरदस्त धमाका पाहायला मिळणार आहे ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो.